गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पार्थ पवारांचा जमीन व्यवहार रद्द होणार, अजित पवारांची माहिती 1 रुपयाही दिला नाही तरी रजिस्ट्री आणि चौकशी होईल, अजित पवार यांची प्रतिक्रिया। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज, तर दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं मला चालणार नाही, जमीन व्यवहारासंदर्भात काहीही माहिती नव्हती, चौकशी करून कारवाई करा, मुख्यमंत्र्यांसोबत बोललो, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। FIR न कळणारी लोक पार्थ पवारांवरती आरोप करतायत, जबाबदार सर्वांवर गुन्हा दाखल केलाय, समितीच्या अहवालामध्ये जे दोषी येतील त्यांच्यावर कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावरती गुन्हा दाखल, पार्थ पवारांवरती गुन्हा का नाही या प्रश्नावरती अजित पवारांचं उत्तर, कुणाच्या दबावाखाली व्यवहार झाला, नोंदणी कशी झाली याचीही चौकशी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल, पार्थ पवारांचे अमेडिया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही, तर जमीन व्यवहार चौकशीसाठी शासनाची समिती गठीत, अप्पर मुख्य सचिवांसोबत आणखी 5 जण समितीत। जमिनीची नोंदणी करण्यासाठी जे गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल, त्यामध्ये पार्थ पवार नव्हते, 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल येईल, कुणीही वाचणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री पांघरून घालायला बसले आहेत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर जमिनी बळकावण्याचं काम सुरू आहे, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। पार्थ पवारांवर कारवाई झाली पाहिजे, राज्य सरकार लपवाछपवी करतंय, एकनाथ खडसे आणि अजित पवार यांना वेगळा न्याय का, महसूल खातं अजित पवारांना वाचवत आहे, अंबादास दानवेंची टीका। पुणे जमीन खरेदी प्रकरणामध्ये मूळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न, सर्वांचीच नार्को टेस्ट करा, अमेडियाच्या सर्व भागीदारांवरती कारवाई करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज असल्याची सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे पार्थ पवारांविरोधात कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यानं अंतर्गत नाराजी असल्याची माहिती। पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार, मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती, जुना सातबारा दाखवून व्यवहार करण्यात आला असल्यानं सब रजिस्टरवर देखील गुन्हा दाखल केला जाणार, सहनोंदणी महानिरीक्षक रवींद्र मुठेंची माहिती। कोरेगाव पार्कातील जमीन विक्रीच्या परवानगीसाठी फाईल माझ्याकडे आली होती, माझ्या नकारानंतर फाईलसाठी दबाव टाकण्यात आला, नंतर 2013 मध्ये थोरातांनीही परवानगीसाठी नकार दिला, खडसेंची माहिती। अमेडिया कंपनीचा सहभाग असलेल्या पुण्यातील आणखी एक जमीन घोटाळा समोर, कृषी विभागाच्या जमिनीवरती बेकायदेशीर ताबा मिळवून अपहार केल्याचा आरोप, दिग्विजय पाटील, शीतल तेजवानीसह तहसीलदार येवलेंवरही गुन्हा दाखल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समिती गठीत, मुद्रांक शुल्क चुकवल्याप्रकरणी तपास केला जाणार, 7 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश। पुण्यातील बावधन पोलिसांचा दिव्य निबंधक कार्यालयावरती छापा, पार्थ पवारांशी संबंधित कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त ताब्यात। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवारांचा सरनाईकांवर गंभीर आरोप, तर लवकरच सविस्तर माहिती देईन, विजय वडेट्टीवार यांची माहिती। धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली, 2.5 कोटींची डील झाली होती, जेवणात विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, मनोज जरांगेंचा मुंडेंवर गंभीर आरोप। धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं, तुम्हाला नाक घासायला लावेन, लक्षात ठेवा, जरांगेंचा इशारा, तर पंकजा मुंडे, धनंजय देशमुख, सुरेश धस यांच्यासह बावनकुळेंच्या भाजपसंदर्भात आरोपींकडे खूप माहिती आहे, जरांगेंचा दावा। माझी, जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, मनोज जरांगेंना या सर्व गोष्टी महागात पडणार, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। मी नार्को टेस्टसाठी तयार, सीबीआयच्या पुढीलही कोणती चौकशी असेल तर ती पण लावा, जरांगेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलं, जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवली। आजकाल एआयने काहीही करता येतं, माझ्यावरील आरोप खोटे, धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले। आरोपींची भाऊबीजेच्या दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट, गाडी घेऊन द्या असा आरोपींनी उल्लेख केल्याची जरांगेंची माहिती, गाडीला गाडी ठोकतो असंही आरोपीने सांगितल्याचा जरांगेंचा दावा। मराठा समाजाला खरंच ओबीसीमधून फायदा की ईडब्ल्यूएस मधून फायदा होणार, आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी, धनंजय मुंडेंचं जरांगेंना आवाहन। अजित पवार ही घाण अजून किती दिवस सांभाळणार, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरून थेट अजित पवारांना सवाल। जरांगेंविरुद्ध धनंजय मुंडेंनीच हा कट केलेला असणार,
धनंजय मुंडे या नासक्या वृत्तीला मराठवाड्यातून नाही तर देशातून बाहेर काढा, त्यांची आमदारकी रद्द करा. करुणा मुंडे धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक. जरांगेंच्या आरोपांवरती पोलीस तातडीने कारवाई करतील. मनोज जरांगेंच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जरांगेंनी दिलेले पुरावे खरे असतील तर आरोपींवर कारवाई व्हावी. मनोज जरांगेंच्या आरोपावरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि जरांगेंना शासकीय सुरक्षा द्या. सुरेश धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्यावी. आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं. कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. मात्र लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सारवासारव. 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार, गोपीचंद पडळकर यांचा सवाल. केवळ 10 आमदारांवरती राज्यसभा जिंकता येत नाही, पवारांच्या खासदारकीवरून गोपीचंद पडळकरांचा टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गडचिरोलीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन. सिरोंचा येथे खासगी मेडिकल कॉलेजचं उद्घाटन तर सिरोंचामध्ये महिला आणि बालकल्याण रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. उद्धव ठाकरे आज जालन्याच्या दौऱ्यावर. दुपारी जालन्यामध्ये पत्रकार परिषद घेणार. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाकरेंचा मराठवाडा दौरा. रुपाली ठोंबरेंना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस. 7 दिवसात उत्तर द्या. नोटीसमध्ये उल्लेख. रुपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्टद्वारे माहिती. रुपाली ठोंबरेंनी चाकणकरांवर टीका करत आंदोलन केलं होतं. वेळीच लक्ष दिलं असतं तर देशद्रोही अस्लम शेख आमदार झाले नसते. वंदे मातरमच्या कार्यक्रमात मंगलप्रभात लोढा यांचं विधान. याकूब मेमनच्या शिक्षेच्या माफीसाठी अस्लम शेख यांचं पत्र. लोढांचं वक्तव्य. आज एकाच मंचावर उद्या कुठे असू सांगता येत नाही. माणिकराव कोकाटेंचं मिश्किल वक्तव्य. राजकारणात माणसं, पक्ष आणि विचार बदलत असतात. कोकाटेंची प्रतिक्रिया. नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसची कालची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली. प्रदेशाध्यक्षांचा निरोप डावलून मुलाखती घेण्यात आल्यानं बैठकीतील इच्छुकांच्या मुलाखतीही अवैध ठरवण्यात आल्या. गडचिरोलीतील काँग्रेस पक्षाचे नेते जेसा मोटवानी यांच्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश. नाना पटोलेंचे जवळचे असलेले मोटवानी यांची स्थानिक राजकारणामध्ये मोठे नेते म्हणून ओळख. क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानकडून मासिक पोटगीमध्ये वाढ करण्याची याचिका. सुप्रीम कोर्टानं शमी आणि पश्चिम बंगाल सरकारला बजावली नोटीस. हसीन जहानसाठी दरमहा 1.5 लाख रुपये आणि तिच्या मुलासाठी 2.5 लाख रुपयाची रक्कम अपुरी पडत असल्याचा याचिकेत उल्लेख. स्मार्ट अंगणवाडी किटच्या 40 कोटींच्या टेंडरमध्ये अंगणवाड्यांची यादी नव्हती. टेंडर न काढता 90 कोटींचं काम दिल्याचा विजय वडेट्टीवारांचा आरोप. सरकारच्या मर्जीतील एका मोठ्या माणसाला या टेंडरचं काम दिल्याचाही वडेट्टीवारांचा आरोप. एमसीए निवडणुकीचा मार्ग मोकळा. एमसीएची निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार. अंतिम मतदार यादीवरती आक्षेप घेत हायकोर्टात आव्हान दिलं होतं. याचिकाकर्त्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं याचिका निकाली. एमसीएकडून महिला क्रिकेट निवासी अकादमीसाठी भूखंडाची मागणी. एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईकांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. एमसीएच्या कार्यकारिणी निवडणुकीतील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर. निवडणूक अधिकारी JS सहारिया यांनी यादी जाहीर केली. निवडणुकीतील अर्ज मागे घेण्यासाठी 8 ते 10 नोव्हेंबरचा कालावधी तर 12 नोव्हेंबरला एमसीएची निवडणूक पार पडणार. जोपर्यंत FRP जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होऊ देणार नाही. ऊस रोखण्याचं आंदोलन आणखी तीव्र केलं जाणार. राजू शेट्टींचा इशारा. साताऱ्याच्या कराड तांबवे फाट्यावरती शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचा रास्ता रोको. ऊसाला प्रतिटन 4,000 रुपये दर मिळावा यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. कोल्हापुरात अखेर दत्त दालमिया साखर कारखान्यानं ऊस दराची तोंडी फोडली. दत्त दालमिया साखर कारखान्याकडून एकर कमी 3,634 रुपये ऊस दर जाहीर तर FRPची रक्कम ही एकर कमी जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कारखान्यावरती मोर्चा काढला होता. कोल्हापुरात JCB व्यावसायिकानं मुलाच्या लग्नात वरातीसाठी वापरला JCB. नवदंपत्याची चक्क JCBच्या बकेटमधून काढली वरात. संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची परिसरात जोरदार चर्चा. मनसेकडून नवी मुंबईच्या वाशीमध्ये खोट्या मतदारांचं प्रदर्शन. निवडणुकीमध्ये ओरिजिनल मतदार उतरला पाहिजे. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. बोगस मतदारांचं काय करायचं हे आम्हाला माहिती आहे. अमित ठाकरेंचं वक्तव्य. जागा वाटपासंदर्भात अजून निर्णय नाही. जळगाव जिल्हा भाजपचा महायुतीचा बालेकिल्ला आहे. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. गिरीश महाजनांची माहिती.
उद्धव ठाकरे आणि शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीमध्ये एकत्रित बैठक. शहर विकास आघाडीकडून यावेळेस एकत्र येण्याचा राजन तेलींचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. भाजप महायुतीला मानणारी पार्टी. जिथे शक्य तिकडे महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न. अडचणी असणाऱ्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करणार. जयकुमार रावल यांची धुळ्यामध्ये माहिती. बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्या विरोधात काम करण्यासाठी विजयराज शिंदेंनी मविया उमेदवाराकडून 1 कोटी घेतले. बुलढाणा भाजपचे सचिव अनंता शिंदेंचा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंवर गंभीर आरोप. नंदुरबारच्या शहादा नगरपालिकेसाठी भाजपची आढावा बैठक. इच्छुक उमेदवारांच्या 9 नोव्हेंबरला मुलाखती घेतल्या जाणार. विजय चौधरी यांची माहिती. नगरपालिकेवरती भाजपचा झेंडा फडकणार. विजय चौधरींना विश्वास. धुळे शहरातील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेस पक्षाच्या शहर विभागाची महत्त्वाची बैठक संपन्न. आम्ही सर्व जागा जिंकू. खासदार शोभा बच्चाव यांचा विश्वास. धुळ्याच्या शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक. आमदार राम भदाणे यांच्या उपस्थितीमध्ये सहविचार सभेचं आयोजन. ग्रामपंचायतीसह 3 नगरपरिषदांवरती भाजपचा झेंडा फडकणार. आमदार राम भदाणे यांना विश्वास. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू राधा यादवचं कांदिवली पोलिसांकडून स्वागत. राधा यादवचा पोलिसांसोबत मराठीत संवाद. अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्डर लॉन्चिंगच्या कामाला सुरुवात. या कामामुळे मध्य रेल्वेवर आजही रात्रकालीन 3 तासांचा ब्लॉक. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात आल्या. मुंबईत हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात. सरासरी हवेची गुणवत्ता शुक्रवारी 145 AQI वरती पोहोचली. तर मुंबईचे तापमान आणखी खाली येण्याची शक्यता असल्यानं आणखी हवेचा दर्जा खालावण्याचा अंदाज. पुणे महापालिका मिळकत दराच्या थकबाकीसाठी तसेच व्यावसायिक मिळकतीसाठी अभय योजना राबवणार. या योजनेद्वारे थकबाकीवरती 75% सूट दिली जाणार आहे. एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांना नवे प्रवेश पत्र आवश्यक. आयोगाच्या संकेतस्थळावरून 31 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेले प्रवेश प्रमाणपत्र आणणं आवश्यक असणार. त्या पत्राशिवाय केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तर एमपीएससीच्या सूचना असल्याची माहिती. उल्वे कोस्टल रोडमुळे नवी मुंबई कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय पाहायला मिळणार. नवी मुंबई विमानतळ आणि सुविधांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार. कनेक्टिव्हिटी बळकट करण्यासाठी उल्वे किनार मार्ग प्रकल्प सिडकोकडून हाती घेण्यात आलाय. सीएसएमटी स्थानकावरती आंदोलन करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची अडचणी वाढण्याची शक्यता. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची रेल्वे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार. सूत्रांची माहिती. राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला. राज्यामध्ये थंडीची चाहूल लागल्याचे संकेत. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज. राज्यात बीएड अभ्यासक्रमाला 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद. 483 महाविद्यालयांमधील 36,698 जागांपैकी 33,877 जागांवरती विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर सलग 3ऱ्या वर्षी मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त. दिव्यातील बेकायदा बांधकाम इमारती तोडल्यामुळे 275 कुटुंब रस्त्यावर. दिव्यातील 7 इमारतींमधील बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव. बिल्डरवर गुन्हा दाखल करा. आम्हाला घरे द्या किंवा पैसे द्या अशी ही मागणी. चेंबूरमध्ये किन्नर जगद्गुरू यांच्याकडून ममता कुलकर्णी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा. ममता कुलकर्णी यांनी दाऊदच्या समर्थनार्थ केलं होतं वक्तव्य. तर जगद्गुरू यांनी काढलेल्या अंत्ययात्रेत नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. दादर येथील स्टार मॉलमध्ये अचानक आग लागल्याची घटना. आग विझवताना अग्निशमन दलाच्या 5 जवानांचा धुरामुळे श्वास गुदमरला. 1 फायर स्टेशन ऑफिसर आणि 4 फायरमन यांना केएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पुण्यात पोलिसांचा नवा खाकी पॅटर्न. बिब्बेवाडीमध्ये विविध गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांकडून धिंड. रस्त्यावरती थेट गुडघ्यावर बसवत आरोपींना पोलिसांनी प्रतिज्ञा म्हणायला लावली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडून माजी नगरसेवकाला अटक. हत्या केल्याच्या आरोपाखाली अर्जुन अडागळे यांना अटक. तर अर्जुन अडागळे हा शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकारी. चारित्र्याच्या संशयावरून यावेळेस पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार. कल्याणच्या वरप गावातील हाय प्रोफाईल सोसायटीतील धक्कादायक घटना. पत्नीचा खून केल्यानंतर त्यात चाकून स्वतःवर वार करत आत्महत्येचाही. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावाची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी पुन्हा पेटली. कल्याण शिळे रोडवरती खासदार बाळामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्याची माहिती. सोलापूरच्या करमाळा नगरपालिकेमध्ये 350 संभाव्य उमेदवार मतदार. दुबार मतदार. तर दुबार मतदारांची नावं ही नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध. भिवंडीमध्ये जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव. कपिल पाटलांच्या सूचनेनंतर जिल्हाध्यक्षांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट. नाशिकमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक संपन्न. बैठकीदरम्यान इच्छुकांच्या मुलाखती.
सटाणा नगर परिषद निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू. भाजपनं एकत्र लढायचं ठरवलं तर आम्हीही सोबत, अन्यथा एकला चलो रे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. कराडपालीमधील खंडोबाच्या स्वयंभू शिवलिंगास वज्रलेप लावण्यात येणार. या निमित्तानं 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत खंडोबाचं दर्शन भाविकांसाठी बंद राहणार. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच. पारगावमधील चिचगाई वस्तीत बिबट्याचा महिलेवरती हल्ल्याचा प्रयत्न. बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा परिसरामध्ये बिबट्यानं शेतकऱ्यांच्या पाळीव गायीची केली शिकार. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. नाशिकच्या भगूरमध्ये पहाटेच्या सुमारास नरभक्षक बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूरच्या माढ्यातील उपळे गावामध्ये तरुणानं 3 एकरावरील कांद्याच्या पिकावर फिरवला रोटावेटर. कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं तरुणानं उचललं पाऊल. सांगलीतील तासगावमध्ये कर्जबाजारीपणा आणि आर्थिक नुकसानाला कंटाळून शेतकऱ्यांना 2 एकर द्राक्षबागेवरती कुऱ्हाड चालवली. सरकारनं कर्जमाफी देऊन द्राक्षबागा जगवण्यासाठी सहकार्य करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर येथील पपई उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 8 एकर शेतातील पपईचं फळ काढणीच्या वेळेसच पावसाची हजेरी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला परिसरात अतिवृष्टीनं भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल दर. अतिवृष्टीमुळे पिकांची गुणवत्ता देखील घसरली. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मक्याची आवक. मात्र मक्याला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल एका दिवसात तब्बल 14,000 क्विंटल सोयाबीनची नोंद. बिजवाई सोयाबीनला प्रति क्विंटल तब्बल 7,300 रुपयांचा दर. बिहारची जनता यापुढे कधीही कट्टा सरकारला स्वीकारणार नाही. बिहारच्या प्रगतीसाठी एनडीएचं सरकार येणं आवश्यक. आरजेडी काँग्रेसच्या सरकारला जंगलराज म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका. ब्राझिलियन मॉडेलचा फोटो असताना भारतात मतदान झालंच कसं? माध्यमात होत असलेल्या चर्चेवरती राहुल गांधींचा सवाल. अमित शहांच्या मुलाला बॅट पकडता येत नाही पण ते देशाचं क्रिकेट सांभाळतायत. राहुल गांधींची अमित शहांसह जय शहांवर टीका. देशभरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरती सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका. देशभरातील सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून भटक्या कुत्र्यांना तात्काळ हटवा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. एलन मस्क बनले जगात सर्वाधिक वेतन घेणारे व्यक्ती. टेस्लाच्या शेअरधारकांकडून सीईओ एलन मस्क यांच्यासाठीच्या सर्वात मोठ्या वेतन पॅकेजला मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत दौऱ्याचं निमंत्रण दिलं. पुढील वर्षी होऊ शकतो ट्रम्प यांचा भारत. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून